हॅलो फ्रेंड्स, मी वयम मासिकातनं क्रांती. मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्या बाबतीतही असं कदाचित होत असेल. खूप दुःख झालं की डोळ्यातनं पाणी येत असेल. खूप हसल्यावरती सुद्धा तुमच्या डोळ्यातनं पाणी येत असेल. कांदा चिरताना म्हणतो तसंही आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. कधीतरी धूळ गेली डोळ्यामध्ये तर पाणी येतं. पण मुळात हे असं का होतं असा प्रश्न तुमच्याही मनात असेल, माझ्याही मनात आहे. आणि या बाबतीतही आपल्याला असं का होतं हे जाणून घ्यायचं आहे, तेही डॉक्टर उज्ज्वला दळवी यांच्याकडनं. हॅलो मॅडम. हाय. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की अश्रू, मुळात आपल्या डोळ्यात अश्रू का येतात? रडल्यावरती येतात, हसल्यावरती येतात, काय कारण असेल? अश्रू आपल्या डोळ्यात सतत येत असतात. डोळ्यांच्या वरती अश्रूंची एक फिल्म किंवा असं एक अश्रूंचं पटलच असतं डोळ्यांच्या समोर. डोळ्यांच्या बाहेरच्या कोपऱ्यात एक ग्रंथी असते, लॅक्रिमल ग्लँड. तिच्यातून सतत अश्रू झरत असतात. तिच्या शेजारी तेलाचे थेंब झरणाऱ्या अशाही ग्रंथी असतात. आणि डोळ्याच्या वरती आतमध्ये एक शेंबडासारखा लेअर, अगदी पातळ थर असतो. त्याच्यावरती अश्रूंचा थर आणि त्याच्यावरती तेलाचा थर, असे 3 थर आपल्या डोळ्यावरती सतत असतात. अश्रू बाहेरच्या वरच्या कोपऱ्यातून निघतात. डोळे उघडमीट केली की त्या स्नायूंच्या कामामुळे ते डोळ्यातून बाहेरून आतपर्यंत येतात. आणि आतमध्ये आपल्या नाकाच्या बाजूला 2 भोकं असतात. त्या भोकांना जोडणारी एक नळी तिथून निघून नाकात येते. म्हणून ते जे अश्रू नाकापर्यंत येतात ते त्या 2 भोकातून नळीत शिरून नाकात येतात. हे सतत चालू असतं. जेवढा वेळ आपण जागे असतो, झोपेत सुद्धा ते अश्रू येत असतात. फक्त झोपेत उघडमीट झाल्यामुळे ते आवरण सरकणं हे कमी होतं. ह्या अश्रूंमध्ये 200 प्रकारची प्रोटीन्स असतात. आणि ही जंतुनाशक आपल्या बुब्बुळाच्या समोर जे पारदर्शक पटल आहे त्याला रक्तवाहिन्या नसतात. त्याला पोषण सुद्धा ह्या अश्रूंमधून मिळतं. त्यामुळे अश्रू सतत वाहत असायलाच लागतात. आणि जेव्हा काही भावनिक उद्रेक होतो, म्हणजे आनंदाचा असो वा दुःखाचा असो, वरून आपल्या विचारी केंद्रांकडूनच त्या ग्रंथीला आज्ञा मिळते, अश्रू जास्त येऊ देत. आणि मग ते नकळतच डोळ्यातनं अश्रू उघळतात. जेव्हा डोळ्याला काही झोंबतं, डोळ्यातनं ते झोंबणारी गोष्ट काढून टाकायला कांद्यात सल्फेनिक ऍसिड नावाचा पदार्थ असतो. त्याच्यातून जे पटकन बाष्पीभूत होणारे असे झोंबडे पदार्थ निघतात, ते डोळ्यात शिरले की डोळ्याला कळतं की काहीतरी झोंबरं बाहेरनं आलेलं आहे. मग त्या अश्रू निर्माण करणाऱ्या ग्रंथीला वेगळ्या केंद्राकडून आज्ञा येते. ती प्रतिक्षिप्त क्रिया असते की आता अश्रूंनी ते धुवून टाकलं पाहिजे. म्हणून ती अश्रू भराभर पाठवते आणि ते धुवून निघतात डोळे. तर अशासाठी अश्रू येतात. पण हे झालं भावनांच्या बाबतीत किंवा जे विज्ञान आहे अश्रू येण्यामागचं, हे तुम्ही सांगितलं. पण बरेचदा असं पण होतं ना की आपण एकटक सतत पाहिलं एखाद्या गोष्टीकडे किंवा अचानक असा भडक प्रकाश आपल्या डोळ्यासमोर आला, तर त्यावेळी सुद्धा नकळतपणे आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. तर त्याही मागे कारण हेच आहे का? हो, जे काही झोंबतं, जे काही डोळ्यात खुपतं, त्यावेळी डोळ्यात पाणी येतं. पण आता तुम्ही म्हटलात की त्यामध्ये भरपूर प्रथिनं असतात आपल्या अश्रूंमध्ये. खरं तर अश्रू म्हटलं आणि आपण कधी ना कधीतरी आपल्या ते तोंडात पण जातात, त्याची चव बघितली तर खारट असते. मग का असतं असं? आपलं रक्त खारट असतं. अश्रू हे त्याच्यापासून निर्माण केलेले असतात. आणि बुब्बुळाच्या समोरची पारदर्शक जे पटल आहे त्याला पोषण देताना रक्तासारख्याच माध्यमातून ते दिलं पाहिजे. म्हणून त्याच्यातलं क्षारांचं प्रमाण देखील रक्तासारखं असतं. म्हणून अश्रू खारट असतं. बरं, असंही काही समजलं जातं की अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. म्हणजे जी जास्त रडतात ती माणसं फार दुबळी असतात मनाने. असं आहे का की ही नैसर्गिक क्रिया आहे? डोळ्यातनं अश्रू येणं ही नैसर्गिक क्रिया आहे. किती रडावं हे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असतं. काही माणसं मनात काही दुःख बिक्ख नसताना सुद्धा छान रडू शकतात. अभिनय करतात ते सुद्धा रडतातच की.
पण मग आता अभिनयाची तुम्ही गोष्ट जर घेतली आहे तर बरेचदा आपल्याला अश्रू येत नाहीत त्यावेळी, किंवा समजा आता चित्रपटामध्ये काम करतोय आणि एखादा सीन करताय, भावनिक आहे, तर येत नाही. मग त्यावेळी डोळ्यामध्ये अश्रू येण्यासाठी सुद्धा एक ड्रॉप टाकला जातो आणि मग अश्रू येतात. मग हे ड्रॉप सुद्धा सेम काम करतात का? तो ड्रॉप अश्रू निर्माण करत नाही, तो ग्लिसरीनचे ड्रॉप्स घालतात, ते अश्रू सारखे दिसतात एवढंच. आता काजळ लावलं डोळ्यामध्ये, तर काजळ सुद्धा आपण जेव्हा लावतो तर खरं तर काजळचे दोन प्रकार, एक काळं असतं आपण नॉर्मल लहान बाळाला लावतो ते, आणि दुसरं एक असतं ते तुपांजन असतं. ते लावल्यानंतर आपण असं जनरली एक समज आहे की आपल्या डोळ्यातली उष्णता बाहेर पडते आणि ते पाणी येतं. पण मग हे हानिकारक आहे का डोळ्यासाठी? तुम्ही काजळ किती इन्फेक्शन शिवाय केलेलं आहे ह्याच्यावरतीही अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही बाहेरून बोट उचलून काही बोटाने उचलून डोळ्यात घातलं की त्या डोळ्याला त्रास होतोच. मग तो किती प्रमाणात होतो, डोळा तुमचा किती सहनशील आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कॉन्टॅक्ट लेन्स पण घालतातच लोक, तेव्हाही सुरुवातीला पाणी येतं, हळूहळू बुब्बुळासमोरच्या आवरणाला ते अतिशय संवेदनशील असतं, पण ते बापडं शिकतं सहन करायला. आता अजून एक मी तुम्हाला विचारेन की आताचं डिजिटल युग आहे, आपण सतत स्क्रीन समोर असतो, मोबाईल बघत असतो, कम्प्युटर असतो आपल्या समोर कामानिमित्त, पण याचा सुद्धा काही अश्रूंवरती परिणाम होतो का, स्क्रीनचा सुद्धा? स्क्रीनकडे बघत सतत काम करत असताना माणूस लक्षात न येता डोळ्यांची उघडझाप कमी करतो, बऱ्यापैकी कमी करतो. त्यामुळे अश्रूंची ते जे आवरण सतत तयार होत असतं, लेपन होत असतं, ते होत नाही आणि डोळे कोरडे पडतात. विशेषतः ते जे पारदर्शक पटल असतं बुब्बुळाच्या समोरचं, ते कोरडं पडलं आणि त्याला पोषण मिळत नाही. पोषण अश्रूतूनच मिळतं ना त्याला, ते पोषण मिळत नाही, त्यामुळे त्याच्यावरती अल्सर्स होऊ शकतात. त्याला एक्सपोजर केराटायटिस म्हणतात आणि हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक असा आजार आहे तो. आणि म्हणून कॉम्प्युटरवरती सतत काम करणाऱ्या माणसांनी आठवण ठेवून डोळ्यांची उघडमीट केली पाहिजे. मधून मधून डोळे बंद ठेवून विश्रांती दिली पाहिजे. शिवाय नॅचरल टिअर्स म्हणून ते मधून मधून डोळ्यात घातले पाहिजेत. म्हणजे डोळ्यावरचं ते आवरण, ते लेपन सतत चालू राहील. आणि काही जणांना तर इतका त्रास होतो की त्यांना ते अश्रू धरून ठेवणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस मोठ्या अशा घालाव्या लागतात. पण असं पण कधी कधी होतं की एखाद्याचे डोळे वाहत असतात, म्हणजे तो रडत नसतो किंवा काही भावनिक कारण नसतात, पण एखाद्याच्या डोळ्यातनं सतत पाणी येत असतं. मग अशा वेळी आपल्याला काहीतरी डोळ्यांचा आजार असतो म्हणून ते पाणी येत असतं का? मुख्य म्हणजे आता मी मगाशी म्हटलं, ती 2 भोकं असतात, त्याच्यातून नळी नाकात जाते. त्या भोकं जर बुजली कशाने किंवा ते नळी चिंबली तर अश्रू जाणार कुठे, ते बाहेरच येतात. किंवा म्हातारपणी हे डोळ्याचे जे स्नायू असतात ते शिथिल होतात, त्यामुळे अश्रू बाहेरच्याकडून नाकापर्यंत आणायची जी क्रिया असते ती कमकुवत होते आणि मग अश्रू ओघळायला लागतात. म्हणजे जे आपण म्हणतो की एखाद्याच्या डोळ्यातनं पाणी येतंय ते कुठेतरी निचरा होत नाही म्हणून बाहेर येत. ओके, म्हणजे खरं बघितलं तर आपल्या डोळ्यांचं संरक्षण होण्यासाठीची ही केलेली प्रोसेस आहे, जे डोळ्यातनं पाणी येणं. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की आपल्याला जे झोंबतं डोळ्यांना ते धुवून टाकणं, यासाठी आपल्या डोळ्यातनं पाणी येत असतं. बघा किती साधी सोपी गोष्ट असते, आणि आपण म्हणत असतो की हसायला आलं तरी डोळ्यात पाणी आलं, रडतो तरी डोळ्यात पाणी आलं, पण का आलं हे कधी आपण फार विचार करून बघत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून नक्की मिळालं असेल असं मी मानते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.